सुनीता पारधी आणखी निंबारचे आणखी ते कात्रे मॅडम म्हणत आहे की परमानंद पारधीची केस वापस करण्यासाठी तुमच्यावरती आरोप लावत आहे. तुम्हाला केस कोणत्याही हालतमध्ये वापस करावा लागेल आत्ताच. याची तक्रार तुम्ही संबंधित पोलीस अधीक्षकांकडे केली काय? पोलीस कारवाई करत हो, आहेत? मी कारवाईसाठी पोलीस विभागाची SP साहेब तसे DIGलाही केलेली आहे. नागपूरला पोलीस प्रशासक उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशनला वारंवार पत्र दिलेलं आहे. जे परमानंद पारधी आहेत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी जी आपली माहिती लपवली या संदर्भात तुम्ही माननीय तहसीलदार हो केलेली आहे. मी दिनांक 14 तक्रार केलेली आहे. हो, त्या अनुषंगाने त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही, चौकशी सुद्धा केली नाही. त्याच्यानंतर तुम्ही उच्चस्तरीय अधिकारी निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार केली आहे का? मी आयोगाकडे म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेली आहे. मी दिलीप रामकृष्ण लिल्लारे. मी आता नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये नगराध्यक्ष तसेच पार्षदसाठी प्रभाग क्रमांक 9 मधून उभा होतो. तिथंच अशामध्येच परमानंद पारधीही माझ्या प्रतिद्वंदी होता. त्यानंतर ते इलेक्शन झाल्यानंतर निवडून आल्यानंतर परमानंद पारधी निवडून आल्यानंतर त्याच्या शपथपत्र पाहिले असता त्यामध्ये शपथपत्रामध्ये काही चुका परमानंद पारधी यांनी केलेली आहे, लपविलेली आहे. त्याची आपली मालमत्ता त्यांनी लपविलेली आहे. ते गोंडमोडीमध्ये त्याची मालमत्ता म्हणजे 4 गट क्रमांक 796/2 तसेच 794 0.31 हेक्टर आर तसेच गट क्रमांक 548 तसेच 439 एकंदरीत जागा आहे 2 हेक्टर 33 डिसमिल मुद्दाम करून त्यांनी शपथपत्रामध्ये लपविलेली आहे. त्या व्यतिरिक्त ज्ञानसागर सोसायटी तसेच ताराबाई सोसायटीचा तो अध्यक्ष सुद्धा आहे. 2 सोसायटीचा अध्यक्ष सुद्धा आहे. त्यानंतर मोठी गोष्ट म्हणजे काय आहे, तो टीचर राहून एक शिक्षक राहून त्यांनी पेन्शनार्थी आहे, निवृत्त झालेला आहे. त्याच्यानंतर त्याला पेन्शन सुद्धा मिळत आहे. ही बाब त्यांनी लपविलेली आहे. हे 4-5 जे ऑप्शन आहे त्यांनी लपविलेले असल्यामुळे त्याची तक्रार मी निवडणूक निर्णय अधिकारी यांना तहसीलदार साहेब शिरोडा यांना 14/1/2026 केलेली आहे. तरी पण या तहसीलदारांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि चौकशी सुद्धा करण्यात आलेली नाही. त्याचे डॉक्युमेंट्सची चौकशी करण्यात आलेली नाही. त्या व्यतिरिक्त दिनांक 16/1/2016 पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदारांनी कारवाई न केल्यामुळे मी चौकशीसाठी अर्ज दिलेला होता. तरी पण पोलिसांनी त्याची कारवाई केली नाही. त्यानंतर मी न्यूजमध्ये वृत्तपत्रामध्ये माहिती दिल्याने ते व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाल्याने माझ्यावरती परमानंद पारधी यांनी स्त्रीची मदत घेऊन सुनीता पारधी यांची मदत घेऊन मला बोलवण्यात आला. सुनीता पारधी यांनी मला दिनांक 19/1/2026 आपल्या घरती काम करले असल्याचे बोलवले होते. परंतु मला उशीर होत असल्याने 15 मिनिट उशीर अर्धा तास उशीर होत असल्याने आणखी पुन्हा त्यांनी फोन केल्यानंतर मला बोलवल्यानंतर त्यांनी 3 स्त्रिया व्यतिरिक्त बोलवून ठेवल्या होत्या. सुनीता पारधी यांनी मला हॉलमध्ये बसवले. त्यानंतर त्यांनी म्हटलं की तुमच्या एका बाईसोबत अफेअर आहे, संबंध आहे. DNA कर डालेंगे बोला. सबसे बड़ा सायन्स के ऊपर तो भरोसा करते हो ना बोला. त्यांच्या तुमच्यावर असा आरोप लावण्याचं कारण काय? मला माहित का त्याला परमानंद पारधी यांनी सांगितल्यानुसार षडयंत्र ब्लॅकमेल केलेलं असल्यामुळे असं झालेलं आहे. त्यानंतर मला सोप्यावर बसवल्यानंतर तुम्ही म्हणे फलाण्या बाईसोबत तुमचे अफेअर आहे. मी म्हणलो नाही आहे. त्याच्यानंतर मी पोलिसाला फोन केलेला असता माझा मोबाईल हिसकला. त्यांनी माझा मोबाईल हा लहानसा मोबाईल आहे त्यांनी हिसकला. त्यानंतर हे विद्या निंबारते आहे. हे म्हणते की याच्याजवळ म्हणे कॅमेरा आहे, स्पाइस कॅमेरा आहे. माझ्या बटन वगैरे खोलला त्यांनी. त्याच्यानंतर ते कविता कात्रे ते म्हणत आहे की असा बुढ्यापामध्ये. मी म्हणलं मी तसे केले नाही. मी कोणासोबत माझे अफेअर नाही. मी अशा कामामध्ये राहत नाही. त्याच्यानंतर त्या सुनीता पारधी आणखी निंबारते आणखी ते कात्रे मॅडम म्हणत आहे की परमानंद पारधीची केस वापस करण्यासाठी तुमच्यावरती आरोप लावत आहे. तुम्हाला केस कोणत्याही हालतमध्ये वापस करावा लागेल आत्ताच.
त्यांनी त्यानंतर आपल्या गाडीवर बसवून मला पोलीस स्टेशनमध्ये नेले आहे. तर त्याच्या सुनीता पारधीच्या इथं CCTV कॅमेरे लागलेले आहेत, तर त्याची फुटेज पाहण्यात यावी. तसेच पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा लागलेला आहे तिथं. त्या दिवशी त्यांनी मला धमकावून ब्लॅकमेल करून मला तक्रार विनंतीपत्र देण्यास भाग पाडले आहे. त्यानंतर 19 तारखेला त्यांनी विनंतीपत्र देऊन वापस घेण्यास भाग पाडलेला आहे. यासाठी मी एक पोलीस स्टेशनला विनंतीपत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर दिनांक 20 तारखेला मी एक पत्र बनवलेलं आहे. 21 तारखेला आउट केलेलं आहे, मग दिलेलं आहे की रद्द करण्याबाबत. तो मी विनंतीपत्र वापस घेण्याच्या विनंतीपत्र वापसीसाठी रद्द करण्यासाठी मी DYSP साहेब तसेच पोलीस अधीक्षक साहेब यांना मेल केलेला आहे. त्या व्यतिरिक्त मी उपविभागीय अधिकारी यांना मी पत्र सुद्धा दिलेलं आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्या स्त्रीसोबत मला आरोप लावलेला आहे त्याच्या बयान घेण्यासाठी. तर त्यांनी बयान घेऊन नाही राहिले, ते लोक पोलीस प्रशासक घेऊन नाही राहिले, बयान नाही घेऊन राहिले. त्यानंतर 21/1 हे फिरवाफिरवी करत असल्याने, पोलीस प्रशासक फिरवाफिरवी करत असल्याने त्याच्या बयान घेण्यासाठी मी पोलीस प्रशासक 4 ते 5 दिवसापासून मी फिरून राहिलो, पण ते पोलीस प्रशासक घेत नसल्याने मी एक पत्र सुद्धा दिलेलं आहे. 26/1/2026 त्यानंतर DYSP साहेबांना भेट केली आहे. याविषयी मी 22 तारखेला 2 तास मीटिंग करून या व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. या विषयावर सुनीता पारधी आणखी परमानंद पारधी या विषयावर DYSP साहेबांना 2 तास मीटिंग करून मी सर्व बाब सांगितलेलं आहे. तरी पण त्याच्या आरोप लावलेल्या स्त्रीसोबत बयान न घेतल्यामुळे मी उपविभागीय साहेबांना एक परमिशन म्हणजे परवानगी घेतली आहे. हा परवानगी पत्र माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्या महिलाच्या आणखी परमानंद पारधी यांच्या बयान घेण्यात यावा. आणखी मी फक्त पोलीस स्टेशनची तक्रार वापस केलेली होती, पण त्याला रद्दही करण्यासाठी मी पत्र दिलेलं आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याची तक्रार तुम्ही संबंधित पोलीस अधीक्षकांकडे केली काय? पोलीस कारवाई करत? हो, मी कारवाईसाठी पोलीस विभागाची तक्रार मी यांना केलेली आहे. आपला SP साहेब तसे DIGलाही केलेली आहे. नागपूरला पोलीस प्रशासक, उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशनला वारंवार पत्र दिलेलं आहे. जर प्रकरणावर कुठलीच कारवाई केली नाही त्या पोलीस प्रशासनाबद्दल तुमचं काय मत आहे? कारवाई करायला पाहिजे. मला भरोसा आहे नियमावरती, पण नियम जर असा करत असेल तर मग न्यायाची काय अपेक्षा ठेवणार? या प्रकरणात, दिलेल्या प्रकरणात सर्व पुरावे आमच्या जवळ आहेत. त्याची सदस्यता रद्द करण्यासाठी काफी आहे.